बोला. श्री, काय ग, काय झालं? ऐक ना, मला जरा टेन्शन येत आहे रे. कसलं? रिपोर्टचं. कधी देणार आहेत ते? ते हार्ड कॉपी घरी पाठवतील आणि मला मेल पण करणार. आलाय का त्यांचा फोन? नाही अजून. त्यांनी तुला मेल केलाय हे सांगायला फोन करतील ना ते तुला, तेव्हा तू जरा विचारूनच घे ना त्यांना. जान्हवी, नाही म्हणजे नॉर्मल असेल तर ते नॉर्मल असं सांगतील ना, आणि समजा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांच्या बोलण्यावरून कळेल ना ते आपल्याला. जान्हवी, बाळाला पण आवडलं नाहीये. काय मी रडते ते. म्हणजे? की मग आता तरी तू रडणं थांबवणारस का? मी रडत नाहीये, डोळ्यातून पाणी येतंय. टेन्शन आलंय. मग नको घेऊस टेन्शन. असं नुसतं म्हणून होतं का श्री? मग काय करू मी? काही नको, माझ्याशी बोल आता. काय बोलू? आता सगळं मीच सांगायचंय का तुला श्री? ओके ओके ओके. ए मला सांग, तूच मला म्हणाली होतीस ना की तुला आतून सगळं नॉर्मल वाटतंय, ओके नाही? हो. मग आता ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर. म्हणजे तू आई होणार आहेस. अशातलं काही असतं तर तुला आधीच कळलं असतं की नाही? पण तू म्हणाला होतास ना तसं काही नसतं म्हणून. आता तू माझ्या बोलण्याकडे लक्षच देऊ नकोस बरं. तुझं मन तुला जे सांगतंय ना त्यावर कॉन्सन्ट्रेट कर. हा? आणि तुला आतून असं वाटतंय की नाही की सगळं काही नीट होणार आहे? खरंच सगळं नीट होईल. तुला खरंच असं वाटतंय ना रे? हो वाटतंय. तेच तर. मग आता एवढंच. हा? बाकी कशावरही विचार करायचा नाही. तूच म्हणतेस की नाही आपण जो विचार करतो त्याच गोष्टी घडतात. हो. मग आता तसाच विचार करायचा. थँक्यू श्री. बरं वाटतंय? खूप. नशीब माझं. ठेवू फोन? ठेव. आणि काही लागलं तर मला प्लीज फोन कर परत. आता नाही करणार. का? असंच. बर ठेव. बाय. बाय. सगळं ठीक आहे. मला आतून असं जाणवतंय सगळं ठीक आहे.